नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज आहे आपल्या नांदेडमध्ये भव्य असे शिवमहापुराण कथेचा 4था दिवस आणि जे की आपल्या नांदेडमधील नवीन मोंढा ग्राउंडवर आणि कथेचे वाचक आहेत श्री समाधानजी शर्मा महाराज यांची ही कथा आहे. चला मग नांदेडकरांनो, ब्लॉगच्या माध्यमातून बघूयात की आज शिवमहापुराण कथेचा 4था दिवस कसा जातो आणि आपल्याला या दिवशी काय काय ऐकायला भेटतं. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर इथं बघू शकतात मित्रांनो, शिवपुराण कथेमध्ये तुम्ही असे आतमधून जर प्रवेश केल्यानंतर हर हर महादेव, महादेवांची एवढी छान मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही, डोळ्याचं पार न फिटेल अशी मूर्ती आहे. बघू शकतात आपले नंदी महाराज सुद्धा बघू शकतात. एवढं प्रसन्न वाटते ना मन इथं आल्यानंतर, आणि ते पण एंट्रीमध्ये केल्याबरोबरच तुम्हाला आपल्या महाकालचं दर्शन होऊन जाईल. बघू शकतात किती मस्त आणि भव्य मूर्ती अशी, मन प्रसन्न होऊन जातं. हे इकडं कार्यालय बघू शकतात, भजन संग्रह विक्री केंद्र इथं तुम्हाला भेटून जातील. चला तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो, आतमध्ये कसा परिसर आहे ते. तर इथं बघू शकतात मित्रांनो, श्री जगदीशजी महाराज गौशाला खडकुत गौपूजन का लाभले. इथं रोज गौमातेचं पूजन केलं जातं शिवपुराण कथा सुरू होण्याच्या अगोदर. बघू शकता त्यांना खाण्याची व्यवस्था, चारा वगैरे. आणि इथं जे काही दानधर्म होईल हे सगळं गौशालेला सुपूर्त केल्या जाणार आहे. बघू शकतात आपल्या गौमातेसाठी चारा कंटिन्यू असतंच इथं. छानपैकी मस्त सजवले नंदी महाराज. बघू शकतात बाजूला चहाचं सुद्धा आहे. चला तर बघूत अजून पुढे मध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला. तर इथं बघू शकतात मित्रांनो, सारस्वत समाज नांदेड आपका हार्दिक स्वागत करते. इथं तुम्हाला फ्रीमध्ये पाणी आणि गरम गरम चहा भेटणार आहे. तुम्ही इथं दुपारी 3 वाजल्यापासून ते कथा संपेपर्यंत, तुम्हाला कथा संपल्यानंतर सुद्धा अर्धा पाऊण तास म्हणजे 8 वाजेपर्यंत कंप्लीट 5 ते 6 घंटे चहा गरम गरम भेटतो. हे बघू शकता चहाची क्वालिटी. मसाल्याचा चहा एक नंबर चहा लागते. असं नाही एक वेळेस घेतलं म्हणजे पुन्हा घ्यायचं नाही. कथेला जाताना एकदा घ्या, पुन्हा आल्यानंतर सुद्धा घ्या. चहा इथं अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड. आणि पाणीसुद्धा एकदम मस्त, पाणीसुद्धा फ्री आहे. आणि हे एकदम एंट्री मारल्यानंतर बघू शकतात, हे एंट्री गेट आहे. एंट्री गेटच्या अगदी उजव्या साईडला लगेच तुम्हाला दिसून जाईल. चला बघूत पुढे अजून. मित्रांनो, इथं बघू शकतात तुम्ही, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे चपला आहेत ते तुम्हाला एका थैलीमध्ये टाकावं लागतील. इथं तुम्हाला थैली देत आहेत प्रत्येकासाठी. कोणीही चप्पल घालून मध्ये जाऊ नये, कारण पवित्र स्थान मानलं जातं शिवपुराण कथेचं. म्हणून सगळ्यांनी आपापली चप्पल इथं ठेवूनच मध्ये प्रवेश करायचा आहे.
त्याच्याकडे पैशाशिवाय दुसरं काही नाही. अरे माणसांवर प्रेम करायला आदमी से करा. देव पुन्हा भोलेनाथाकडे गेले. भोलेनाथाने पार्वती शब्द बोलत होते. तुम्ही जेव्हा दोघं बोलत असता तिसऱ्याने डिस्टर्ब केलं राग येत नाही. पार्वती आई साहेब बोलतात तर कुंभोदर नावाचा एक त्यांचा ग्रह आहे. त्याने सगळ्यांना देवाला सगळी देव हारून लावला आणि तो म्हणला भोलेनाथाची भेट घ्यायची असेल तर जप करावा. काय करावं लागतं? आता जप सांगितलं त्यांना लावायचं कोणाला? देवाला सगळ्या. कोणचा जप? म्हणा ओम नमः शिवाय. शुभम गुरु शिवाय नमः. मंत्र तसा नाही म्हणायचा. ओम नमः शिवाय. शुभम गुरु शिवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शुभम शिवाय नमः. बघू शकतात मित्रांनो, चौथ्या दिवशी पण शिवपुराण कथेला किती गर्दी आहे. ते बसायला जागा नाही. इकडं सगळे पुरुष मंडळ आहेत आणि इकडं महिला. खचाखच पब्लिक भरून आहे आज सुद्धा. बघू शकतात आज चौथा दिवस आहे आज कथेचा. नांदेडकरांचा फुल प्रतिसाद आहे. श्री समाधानजी शर्मा महाराज. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला बाहेर सुद्धा थांबलेले दिसतील लोक. ज्यांना मध्ये बसायला जागा भेटली नाही ते बाहेर बसले थांबलेले आहेत. बघू शकतात. बघू शकतात नांदेडकर. कथा संपल्यानंतर आपल्याला मस्तपैकी प्रसाद भेटलाय. श्री सालासर भजन मंडळ आयोजित नांदेड. तर आज आपल्याला प्रसादामध्ये भेटलेला आहे बघू शकतात नायलोनचा चिवडा. मस्त रोज वेगवेगळा प्रसाद भेटत आहे नांदेडकरांनो. बघू शकतात नक्कीच कथेला या आणि प्रसाद मस्त यमी यमी भेटत आहे. कोणाकोणाला भेटलाय नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं. ले लो ते बघू शकतात नांदेडकर. एकदम कथेच्या समोरच ही तर कथा आहे. बघू शकतात बाहेर आल्यानंतर इथं वेगवेगळे स्टॉलसुद्धा आहेत. फूड स्टॉल म्हणजे कोणाला भूक वगैरे लागली असेल तर इथं मस्तपैकी खाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आणि त्याचनंतर तुम्हाला इथं लेडीजसाठी जर कोणाला कानातले वगैरे घ्यायचे असतील, कोणाला गंध, पूजेचं सामान, त्याच्यानंतर वेगवेगळे पुस्तकं देवधर्मांचे, अष्टगंध, छान छान कपडे आपल्या देवपाटावर सजवण्यासाठी, हे सगळं साहित्य तुम्हाला इथं पुढं भेटून जाईल. बघू शकतात इकडं खाण्याचे गरम गरम स्टॉल चालू आहेत. इकडं खरेदीचं आहे बघू शकतात केसर, चंदन, अष्टगंध सगळंच. आणि ही आहे एकदम शिवपुराण कथा आपली.
आणि शिवपुराण कथेच्या एकदम समोरच आहे हे सगळं. बघू शकतात 20 एक स्टॉल आहेत. लक्षात राहू द्या. मग बघू शकतात मित्रांनो, कथा संपल्यानंतर बाहेर जाण्यासाठी तुडुंब गर्दी आणि बाहेर जाताना तुम्हाला इथं प्रसाद सुद्धा मिळतो. बघता का, कथा झाल्यानंतर बघू शकतात प्रसादाचं वाटप चालू आहे. 3 एंट्री गेट आहेत. 3 एंट्री गेटला बघू शकतात तुम्ही सालासर भजन मंडळतर्फे जे आयोजित केलेलं आहे त्यांच्यातर्फे प्रसाद वाटप असतं कथा संपल्यानंतर. अगर कार्यालय के पास पहुंची होंगी तो वहां से उसकी घोषणा करें. फुल पब्लिक आहे बाय. अजून ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, यूट्यूबचा सुद्धा. अजून 2 दिवस तुम्हाला याचा आनंद घेता येणार आहे. आज 4था दिवस आहे. छान डेकोरेशन केले बघू शकतात. चला बघूत पुढे.